तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजची जी जर्नी आहे ती सगळ्यात लॉंगेस्ट असणार आहे, कारण आज आपण चाललो आहे केदारनाथला. तर ह्या ब्लॉगमध्ये जी मी तुम्हाला केदारनाथची सगळी आयटनरी आहे की तिथे कसं पोहोचायचं, पूर्ण इन्फॉर्मेशन, तिथे कुठे जायचं, तिथे काय खायचं, सगळं मी ह्या ब्लॉगच्या एंडिंगला सांगणार आहे. किती खर्च होईल ते सगळं. आणि ह्या ब्लॉगमध्ये खूप सारे स्पिरिच्युअल टेकअवेज पण असणार आहे. सो हा ब्लॉग एंडिंगपर्यंत बघा. आणि आता आपण आहोत बोरिवलीला आणि बोर्ड करणार आहोत बँड्रा टर्मिनस हरिद्वार एक्सप्रेस. तुम्हाला जर केदारनाथला जायचं तर 2 स्टेशनवर तुम्ही उतरू शकता. एक आहे ऋषिकेश किंवा हरिद्वार. आणि या आहेत आपल्या दीक्षा मॅडम. त्यांना तिथे सीट भेटलेली, पण त्यांनी एक्सचेंज करून त्या इथे आल्या B1मध्ये. नाहीतर स्प्लिट झालेला पूर्ण कन्फर्म होताना सीट. तर आत्ता मी काही वेळाने खायला घेतो आहे डाळ खिचडी. मग अशी भूक नव्हती, त्याच्यासोबत कांदा दिला. ह्याच्यात पण डाळ खिचडीच आहे. चला खाऊया. त्यांनी अंथरूण घातलं आहे. आता झोपूया आणि सकाळी भेटूया. खूप झोप आली आहे. गुड मॉर्निंग. आता आपण पोचलो आहे गोध्रा जंक्शनला. सकाळचे 8 वाजलेत. रात्री मस्त झोप लागली. या स्टेशनवर पूर्णपणे 5 प्लॅटफॉर्म्स आहेत आणि इकडनं 2 लाईन्स जातात. एक आहे आनंद गोध्रा जंक्शन लाईन आणि एक आहे न्यू दिल्ली मुंबई मेन लाईन. जर तुम्हाला हरिद्वारला यायचं असेल तर 2 ट्रेन्स आहेत. सेंट्रल लाईनवरून एक आहे LTT हरिद्वार सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एक आहे वेस्टर्न लाईनवरून, ज्याच्याने आता मी ट्रॅव्हल करतो, ही रात्रीची आहे, बँड्रा टर्मिनस हरिद्वार एक्सप्रेस. आणि जर तुम्हाला योगनगर ऋषिकेशला उतरायचं असेल तर एक ट्रेन येते कोच्चीवाली योगनगर ऋषिकेशची व्हाया वसई वेस्टर्न लाईनवरून जाते. ती तुम्ही पकडू शकता जर तुम्हाला ऋषिकेशला उतरायचं आहे तर. अदरवाईज ह्या दोन्ही ऑप्शन आहेत. आताच ट्रेन रतलाम जंक्शनला पोहोचलेली आहे, रतलाम स्टेशनला. आणि इकडे आम्ही बाहेरून ऑर्डर केलं आहे ॲपमधून. ट्रेनला ॲक्च्युली पॅन्ट्री कार नाही, साईड पॅन्ट्री. सकाळी मी जे ऑर्डर केलं ते छान होतं साईड पॅन्ट्रीमधून. जी योगनगर ऋषिकेश कोच्चीवाली योगनगर ऋषिकेश ट्रेन आहे तिला पॅन्ट्री कार आहे, पण हिला नाही आहे. नाव काय तुझं? अमन शितोळे. राहतो कुठे? मुंबईला. तर आमचं मगाशी असंच कॉन्व्हर्सेशन चाललेलं, तर त्याने एक शॉप उघडलं आहे. कुठे ते शॉप? आईस्क्रीम शॉप आहे. कुठे? 7 रस्त्याला आहे ना. तुझा आईस्क्रीम शॉपचा ॲड्रेस दे, मी टाकतो डेस्क्रिप्शनमध्ये. लोक नक्की येतील. आपल्या भावाला सपोर्ट करा. मी बाहेरून जे ऑर्डर केलेलं, ही माझी व्हेज थाली आणि हा फ्राईड राईस. खोल का जरा. तर लाईट खायचं आहे मला, कारण हेवी जेवण नको म्हणून डाळ भात नॉर्मल. आणि हे काकडी. मी पण मागवले लाईट ओनली राईस. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि कोटा जंक्शन आलेलं आहे. ह्या स्टेशनचं स्टेशन कोड आहे KOTA. हे येतं. आता आपण आहोत वेस्ट सेंट्रल रेल्वे झोनमध्ये. ओके. आता सवाई मधुपूर हे स्टेशन गेलं आहे आणि तिकडे आम्ही ऑर्डर केलेलं असे व्हेज थाली. आणि तू काय घेतलं आहे? दाल मखनी विथ रोटी. ह्याच्यात आम्हाला दिलं आहे भात, दिला आहे डाळ, ही चपाती आणि भाजी. लाईट जेवण एकदम. आणि याच्यानंतर डाळ खिचडी खाऊया आपण. कशी टेस्ट?
आता रात्रीचे वाजलेले आहेत 10. आता आम्ही स्वतःचे बेल्ट टाकून ठेवले आहेत मिडल बर्थ. आता झोपतो आणि सकाळी भेटू डायरेक्ट हरिद्वारला. चला गुड नाईट. तर फायनली आपण 30 तासानंतर पोचलो आहे हरिद्वारला. इकडून आपल्याला जायचं आहे सोनप्रयागला. बेसिकली सगळी ट्रेन इकडे खाली झाली. आता फायनली आपण पोचलो आहे हरिद्वारला. आता ह्या ट्रेनमध्ये जेवढे पण उतरणारे होते ना सगळे हरिद्वारलाच उतरणारे होते मेजरली. म्हणजे सगळे केदारला जाणारे पॅसेंजरमध्ये कोणीच नाही उतरला. हजरत निजामुद्दीनला काही लोक उतरले. तरी बाहेरून आपली कार किंवा बस आहे तिकडनं आपण निघूया आता सोनप्रयागला. तो काहीतरी 5 ते 6 तासाचा डिस्टन्स आहे. हरिद्वार जाने वाले हरिद्वार से ऋषिकेश जाने वाले हैं. हम लोग की 4 ग्रुप है और सब केदारनाथ जाने वाले हो कि नहीं? आप आए कहाँ से हो? मेरठ से. हम महाराष्ट्र से. नाईस टू मीट यू. आता हरिद्वारला आम्ही उतरलो आणि आता निघालो टुवर्ड्स सोनप्रयागला. आणि तिथपर्यंतचा डिस्टन्स आहे 210 किमी. तिथे कोणती ट्रेन नाही जात, फक्त कार जातात, बसेस जातात. आणि ते मध्ये पण खूप सारे पॉईंट्स आहेत ते फिरा. कोणते आहेत का दीक्षा तिथे? ओके, तर आपल्याला जाता जाता देवप्रयाग लागतं, त्रियोगी नारायण मंदिर लागतं, धारी देवी आहे, आपण तिथे जाऊ शकतो. आणि त्यानंतर लास्ट आपलं राहणार आहे गौरीकुंड, तिथे पोहोचायचं. स्पेसिफिक त्याच्यामध्ये काय प्रत्येक पॉईंट क्लिअर करणं म्हणजे तिथे काय स्पेशल आहे? ओके, तर देवप्रयागला आहे अलकनंदा आणि भागीरथीचा संगम, तो आपल्याला बघायला भेटतो. पंचप्रयागमधला एक प्रयाग आहे ते. आणि दुसरा जो स्पॉट आहे धारी देवी. धारी देवी म्हणजे ही उत्तराखंडची प्रोटेक्टर देवी असं म्हटलं जातं. तिच्यामुळे जेव्हा केदारनाथमध्ये बाढ आलं होतं त्यावेळेस असं म्हणतात त्या देवीने वाचवलं आहे उत्तराखंडला असं म्हणतात. सो येस, ते जाता जाता मध्येच तुम्हाला रस्त्यामध्ये खाली नदीच्या वाहत्या प्रवाहाच्या मध्येच आहे ते मंदिर. तिथे तुम्ही नक्की जा. त्या देवीचं असं महत्त्व आहे की तिथे त्या देवीचे 3 टाईम, सकाळ, संध्याकाळ आणि दुपार, ह्याच्यामध्ये तुम्हाला देवीचे वेगवेगळे चेहरे बघायला भेटतील. ज्याच्यामध्ये ती एक कुमारिका दिसते, एक तरुण वयामध्ये कशी दिसते देवी, किंवा वृद्धपणी कशी दिसते, त्याचे 3 रूपं वेगवेगळी बघायला भेटतात. जरूर या नक्की या ठिकाणी. आणि नंतरचा स्पॉट आहे त्रियोगी नारायण मंदिर, जिथे शंकर पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. विष्णूजींच्या साक्षात त्यांच्यासमोर हा लग्न सोहळा पार पडला होता सगळ्या देवांच्या आशीर्वादाने. तर तुम्ही नक्कीच ही ठिकाणं करून घ्या. आत्ताच आम्ही मॉर्निंगचा नाश्ता घेतलेला आहे. व्हेज बिर्याणी इकडची उत्तराखंडची स्पेशल, आणि छोले कुलचे ते खातोय आम्ही. टेस्ट कशी याची? एकदम मस्त मस्त ना. ते खा कसं लागतं सांग. हा असतो ब्रेड स्टाईल असतो आणि छोलेची सब्जी असते. चांगली ना टेस्ट? हो. इकडचं स्पेशल आहे. हे बघा इकडे लँडस्लाईड्स पण होतात, किती झालेत बघा. म्हणून पोलीस ठेवलेत तर वळणावर या लोकांनी, आणि JCB ठेवलेत. म्हणजे किती केअरफुल असतात बघा ते लोक. तुम्हाला इथे 500 मीटर अंतरावर एक लँडस्लाईड दिसेल. तर हे बघा इकडे लँडस्लाईड्स होतात खूप सारे, त्यासाठी गाडी खूप वेळ थांबवलेली. हे बघा कसली कोसळलं आहे सगळं. घाट सेक्शन सारखं आहे ना म्हणून. आता मी देवप्रयागला आलो आहे संगमच्या इथे, आणि त्याच्या टुवर्ड्स चाललो आहे आंघोळ करायला, जे 2 नद्यांचा संगम होतं तिथे. चलो, आता आपण देवप्रयागला आलो आहे संगमच्या इकडे, जिथे 2 नद्यांचा संगम होतं तिथे मी आंघोळ करणार आहे. तर हे आमचे टूरिस्ट गाइड आहेत. नाम क्या है आपका? मनीष रावत. आपका यूट्यूब चैनल कौन सा है? हिमालयन डोरा के नाम से हमारा यूट्यूब चैनल है और हम यहाँ
रहते हैं, एडवेंचर की छोटी छोटी वीडियो डालते रहते हैं। त्याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा। ह्या आपल्यासोबतच होत्या कालपासून, बँड्रा टर्मिनस हरिद्वार एक्सप्रेसलाच होत्या, पण या दुसऱ्या डब्यात होत्या। तुम्हाला बोलू ना स्प्लिटिंग झालं सगळं, म्हणून त्या आम्हाला पूर्ण जर्नीमध्ये आम्ही मध्ये मध्ये भेटायला जातो त्यांच्याशी। चला आता संगममध्ये स्नान करूया। हे बघा इकडनं ही अलकनंदाची नदी येते ना, आणि ही भागीरथी नदी, इथे त्यांचा संगम होतो। तुम्ही जर आता ऊन पडलं, तुम्ही संध्याकाळी बघाल तर हिचं पाणी बघा थोडं वेगळं आणि हिचं वेगळं आहे। हे संगम उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग या जिल्ह्यात स्थित आहे आणि इथे अलकनंदा नदी ही बद्रीनाथ परिसरातून वाहते, तर मंदाकिनी नदी ही केदारनाथ जवळून वाहते। तर या दोन्ही नद्या इथे एकत्र येऊन मिळतात, म्हणून याला संगम असं बोलतात। आणि इथे तुम्ही नक्की स्नान करा। इकडच्या पाण्यामध्ये एक डिवाइन पॉवर आहे जी तुम्हाला एकदम प्युरिफाय करते। तुम्हाला ते आंघोळ केल्यावर कळेल की तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला काय फील होतंय ते। खूप मेडिटेटिव्ह फील होतं ना, या पाण्यामध्ये वेगळीच एनर्जी आहे। एनर्जी मिळते आणि एक जी शक्ती आपण घरी घेऊन जाणार आहे ती खरी गोष्ट आहे। तुम्ही इकडे या, एक्सपिरियन्स करा, मग तुम्हाला कळेल की डुकी मारलं तुम्हाला कसली आतमधून फील येतो ते शब्दामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत। हर हर महादेव। हर हर महादेव। हे जे लिंबू आहेत ना, हे पहाडी लिंबू आहेत इकडचे, किती मोठे आहेत बघा, केवढा मोठा लिंबू आहे। इथे ते जाताना त्यांना बोलले लिंबू सरबत घेतो। कसं आहे? एकदम सुंदर मस्त ना, मी पण खाली प्यायलो छोट्या लिंबांचं, ते पण छान होतं। केवढा मोठा पोटाचे आजार आणि हा लिंबू फार कमी रेअर मिळतो, याच्यामुळे ना आपल्या शरीरातले जे टॉक्सिन असतात ते बाहेर पडतात। ॲक्च्युली केदारनाथचा ब्लॉग तर आहे, पण तिथे जाताना खूप सारे मध्ये मध्ये स्पॉट लागतात, ते लोकांना माहिती नाही। तर हे बघा, हे धारी देवीचा स्पॉट इकडे आहे, जातानाच लागतात वाटेतच। सो इकडे दर्शन घ्यावं जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल करत असाल तर। आमच्यासोबत ट्रेनमध्ये होता वांद्र्यापासून ते हरिद्वारपर्यंत, म्हणजे आम्ही चढलो ह्याला बोरिवलीला। भावाने खूप हेल्प केली जर्नीमध्ये। ब्लॉग आल्यावर बघतो आम्हाला इथे परत भेटला, म्हणजे आमचा टायमिंग एकत्र आला। आणि धारीदेवी हे मंदिर ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर स्थित आहे आणि हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे। दर्शन झाल्यावर समोर एक पूल आहे, तिकडे तुम्ही येऊ शकता। सुंदर पूल आहे हा, बांधलाय जास्त प्रकारे, आणि इकडे खाली पूर्ण नदी आहे, भारी वाटतंय। तर आता आम्ही आलो आहोत केदारनाथमध्ये जाताना रस्त्यात येतो ते धारी देवी मंदिर। हे नदीच्या पाण्यामध्ये वसलेलं आहे आणि अशी मान्यता आहे या मंदिरामध्ये जेव्हा आपण येतो, ह्या मंदिरामध्ये देवीची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला भेटतात। जे स्त्रीचं कुमारिक वयापासून ते वृद्धतेपर्यंत कसं दिसतं तसं देवीचं रूप दिसतं। तर आता आम्ही इथे दुपारी एक 4-4:30च्या वेळेत दर्शनाला आलो, तर आता आम्हाला एक सुवासिनीचं रूप दिसतंय देवीचं। आम्ही इथे हॉटेलमध्ये आलो, तरी तिकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे। मी नॉर्मली घेतली लाईट एकदम वेस्ट थाली, त्याच्यात मला भात दिला आहे, भाजी, पनीरची भाजी, हे पण खूप सुंदर आहे, रोटी आणि कांदा आणि पापड। आणि तू काय घेतलं आहे का? मलाई मेथी मटर। मलाई मला नाव नका विचारू, पोटभर खाली आहे। अजून संध्याकाळ झाली तरी पण आम्ही अजून सोनप्रयागला नाही पोचलो आहे। आणि वरती बघा इकडे हा डोंगर बघा कसा आहे, असेच सगळे डोंगर आहेत।
म्हणजे बरोबर ते बोलत रस्त्यावरती असे डोंगर आलेले आहेत म्हणून इकडे मध्ये कोण थांबवत नाही, पटापट ड्रायव्हर आहेत ते पुढे काढतात कारण कधी पण दरड कोसळते आणि पुढे जाम आहे. भीती वाटते तो दगड बघून, बाकी काय नाही. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सकाळी निघालो आणि तिकडचे त्याच रूटवरून येताना केदारनाथच्या रूटला येताना एवढे पॉईंट्स कव्हर केले. आता जाताना काय लागते तुम्हाला सिक्वेन्स सांगतो. सर्वात पहिलं गुप्तकाशी लागतं, त्याच्यानंतर फाटा लागतं, त्याच्यानंतर सिरसी लागतं, त्याच्यानंतर सोनप्रयाग लागतं, त्याच्यानंतर गौरीकुंड लागतं, त्याच्यानंतर केदारनाथ. बळी मागून घेतात ना 4 महिने. आम्ही दिवसभर ट्रॅव्हल करतोय पण अजून पोहोचलो नाहीये. ओके, आणि तुम्ही हेलिपॅड पण बुक करू शकता, हेलिकॉप्टर पण बुक करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ॲक्च्युली त्याची बुकिंग जशी चालू होते ना ते डेट्स देतात ते आणि जशी चालू होते लगेच फुल होतात, म्हणून पटकन बुक करायचं हवं. तुम्हाला हेलिकॉप्टरने यायचं असेल तर, सिनियर सिटीजन असेल तर. आपण एवढ्या वेळानंतर गुप्तकाशीला पोहोचलेलो आहे. गुप्तकाशी, सर्वात पहिलं गुप्तकाशी येतं. एक लक्षात ठेवा, सगळं तुम्ही प्लॅन करून झालं, तिकीट्स बिकानी सगळ्या बुक झाल्या तर एक उत्तराखंडची वेबसाईट आहे टुरिझमची, चारधाम यात्रा रजिस्ट्रेशन, त्या वेबसाईटवर जावा आणि तिथे रजिस्टर करा, आधार कार्ड मेन्शन करा, सगळं तुमच्या आधार कार्डवर एक OTP येतो तो व्हेरीफाय करा आणि ते जे तुम्हाला रजिस्ट्रेशनची स्लिप देतात त्याची प्रिंट मारून आणा. मग तुम्हाला इथे एंट्री भेटते. मुंबईला समजून निघताय तर त्याच्या 4-5 दिवसाआधी तरी करा, ते कंपल्सरी इकडे, मगच एंट्री देतात इथे आतमध्ये, ते पुढे चेक होतं. आणि त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती चेक करा, त्याच्यावर रजिस्टर करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला ती लिंक देतो आहे. स्टील आम्ही टुवर्ड्स आहोत, सकाळी निघालो आहे, अजून आम्ही पोहोचतोच आहे. यप, तर दिवसभराचा प्रवास करून आम्ही सिरसीला पोहोचलेलो आहे आणि हे बघा आमचं हॉटेल सुंदर आहे. फायनली आता जरा जेवतो, 10:30 झालेत. तर आता आम्ही घेतलेलं आहे पिठलं आणि भाकरी रात्रीचं जेवण आणि हे दाल खिचडी तडका. चला खाऊया आणि मग अशी सूप प्यालो. आम्ही आलो आहोत लय भारीमध्ये. इथे आहे महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट, आम्हाला एक सापडला आहे. आताच आम्ही जेवून आलो आमच्या हॉटेलवर. तर तुम्ही जसं बघितलं 1.5 दिवस ट्रेनचा कन्सिस्टंट प्रवास, मग आम्हाला एक कार पिकअप करायला आली. मग तो एक वेगळा प्रवास आणि तिकडनं येताना एक संगम लागतं, केदारनाथच्या रूटला येताना संगम लागतं. इथे नक्की तुम्ही हे करा, स्नान करा, इट्स वर्थ इट. आणि त्याच्यानंतर जे देवीचं मंदिर आहे तिथे पण जावा. आणि आमचा अजून एक स्पॉट राहिला ते म्हणजे त्रियोगी नारायण मंदिर. त्याच्यापाठचं रिझन असं काय, एका ठिकाणी आम्ही जास्त टाईम खाल्ला म्हणून आणि पुढे पण आज सोनप्रयागला जायचं होतं बेसिकली, पण टाईम आणि मध्ये ट्रॅफिक एवढं होतं ना सीझनमध्ये आल्यावर, हाच प्रॉब्लेम असतो, ट्रॅफिक असतं आणि जाम असतं पूर्ण आणि एकच रूट आहे, लँडस्लाईड्स होतात, त्याच्यामुळे पुढे सरकायला नाही भेटत कधी कधी, म्हणून मध्ये आम्ही मेजर टाईम आमचा रोडवरच गेलो, त्याच्यामुळे आम्ही आज सोनप्रयागपर्यंत नाही पोहोचलो आहे. आता आम्ही सिरसीमध्ये. ओके, आता आपण उद्या डायरेक्ट निघू गौरीकुंडला इकडनं आणि आपली ट्रेक चालू करू केदारनाथची. सो यप, गुड नाईट. तर गुड मॉर्निंग. आपल्या डे 2च्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला एक रिकमेंड करतो प्री प्लॅनिंगसाठी की तुम्ही स्वतःचं जेवढं पण थंडीच्या गोष्टी असतील म्हणजे जॅकेट, तुमचा पंचो, कारण तिथे कधी पण पाऊस पडतो, तुमचे शूज, तुमचे सॉक्स, तुमची कानटोपी आणि जेवढं पण थंडीच्या गोष्टीत कापूस, हे सगळं तुमच्याकडे रेडी ठेवा. प्लस तुम्ही आता आम्ही सोनप्रयागला चाललो आहे. सोनप्रयागला तिथे पार्किंग करून पुढे गौरीकुंड आणि देन पुढे जाऊ केदारनाथला. मग जेव्हा सोनप्रयागला पार्किंग करू द्या, जेव्हा मोठ्या बॅग आहेत त्या आमच्या इथेच राहतील ह्या कारमध्ये. देन तुमच्याकडे अजून एक छोटी बॅग ठेवा ज्याच्यात तुम्ही ती घेऊन चढू शकता केदारनाथ, कारण तुम्ही एवढी मोठी बॅग घेऊन तर चढू शकत नाही. सो हेच मला सांगायचं आहे. आणि त्याच्यात काही थंडीच्या गोष्टी ठेवा आणि तेवढीशी छोटी बॅग घेऊन वरती चढा, ज्या गरजेच्या गोष्टी त्या. आणि मी रिकमेंड करेन फुल ठेवू नका, वरती भेटतं कॉस्टली असलं तरी, कारण ते हेवी तुम्ही एवढं घेऊन जाणार, त्यापेक्षा वरतीच खावा, थोडे पैसे जास्त ठेवा, हेल्थ ठीक राहील. कारण 22 किमी काहीतरी वरती आहे. काल आपण इकडे जाणार होतो पण राहून गेला आपलं, कारण आपण लेट झालो. तर फायनली मी सोनप्रयागला पोहोचलो आहे. तर तुम्हाला इथे पार्किंग पण भेटते, प्लस बॅग
बॅगेचे लॉकर्स पण भेटतात, तिथे तुम्ही बॅग ठेवू शकता व्यवस्थित. पार्किंग बघा केवढी मोठी आहे, गाड्यांच्या पार्किंगचं टेन्शन नाही. तर आता आम्ही आलो आहोत इथे सोनप्रयाग. तिथून आता आम्ही चाललोय गौरीकुंडसाठी. तर इथे तुम्ही आलात तर तुमचं जे काय एक्स्ट्रा लगेज आहे ते इथे भरपूर सारे क्लॉक रूम्स आहेत समोर गौरीकुंडला जाण्याआधी. तिकडे ठेवू शकता तुमचं सामान. आणि प्लस तुम्हाला स्वस्तात मस्त डॉर्मेटरीचं ऑप्शन पण आहे इथून, कारण इथूनच आपली ट्रेक स्टार्ट होते. तर सोनप्रयागवरून तुम्ही इथून आलात ना, तर हे बघा इकडे यात्रा रजिस्ट्रेशन जे तुम्ही केलेलं, तर त्याचे ते प्रिंट आणि आधार कार्ड सोबत ठेवा. इकडे चेकिंग होता का, म्हणजे मगच तुम्ही पुढे जाऊ शकतात. सो ते अतिशय कंपल्सरी आहे. तर हे बघा अशी PDF फाईल भेटते ना, की अशी स्कॅन करतात. PDF ठेवली तरी चालेल. हे बघा नाव आहे तिथं. तुम्ही काठी पण ठेवा सोबत. हे बघा मी घेतली, आणि किती पण प्रो असेल तरी काठी घ्या. वरती हालत टाईट होतो. मी पंचो घेतो कारण पाऊस पडतो वरती, मी घेतला नाही आहे. हे बघा इकडे. तर आता तुम्हाला ट्रेकिंग जशी चालू होते तशी तुम्ही सोनप्रयाग बेस कॅम्पला पोहोचता. तर तिकडनं अशा गव्हर्नमेंट खूप साऱ्या गाड्या असतात ज्या तुम्हाला परत वरती पोहोचवतात. कुठे पोहोचवतात का? गौरीकुंडला. आणि हा सरकारी गाड्या असेल, पर सीट काहीतरी ते 50 घेतात. आता 50 रेट चालू आहे ह्या वर्षी. दरवर्षी हा चेंज होत राहतो थोडाफार, पण मोस्टली असं 50-60 असंच राहतो. तर बघून घ्या. ओके, आता हे 10 मिनिटात आपण पोहोचू वरती. 2 दिवसानंतर फायनली आपली ट्रेक चालू झाली आहे. आप किधर से आए हो? दिल्ली से. आपने कौन से ज्योतिर्लिंग किए हैं? काशी विश्वनाथ, बैद्यनाथ धाम, श्री सागर मल्लिकार्जुन, रामेश्वरम, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, लिंगेश्वर, ओमकारेश्वर, उज्जैन, महाकाल, सोमनाथ, नागेश्वर ज्योतिर्लिंग करके मैं अपने 12 ज्योतिर्लिंग केदारनाथ के लिए आ चुका हूँ. मुझे आज टोटल 64 दिन हो गए दिल्ली से निकले हुए. अरे वाह. अजय केडी. हर हर महादेव. हर हर महादेव. आम्ही निघालोय. तर उतरलं आम्ही त्या गाडीमधून, आणि ना इकडनं जाताना ना तुम्हाला एक म्हटलं की आजूबाजूचं नेचर बघा किती सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. तर आता इथे आपण थांबलेलो आहे एका ब्रेकफास्टच्या ब्रेकसाठी. तर हा परोठा घेतला आहे आणि लोणचं. तुम्हाला एक सांगतो, वरती जसं जाल ना तर तुम्हाला कॉमनली काय भेटणार माहिती आहे? मॅगी आणि परोठा कॉमन आहे, कॉमन. तुम्ही आता इकडे वरती ट्रेक करताना ना व्ह्यू बघा पाठचा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे ना. तुम्ही रिअल नजरेने डोळ्यांनी बघा ना इथे येऊन, त्याचा एक्सपिरियन्सच वेगळा आहे, अतिशय वेगळा आहे. तर इकडनं जशी तुम्ही वरती येता तसे इथे बघा इकडे वेगवेगळे चार्ट लावलेत, त्याचे प्राइसिंग्स लावलेत. मी तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. तर तुम्ही इकडनं तुम्हाला घोडे हवे तर घोडे करून जाऊ शकता, त्याचे रेट्स पण तिथे लावलेत. जर तुम्हाला ह्याच्यामधून जायचं तर त्याच्यामधून पण जाऊ शकता, डिफरंट ऑप्शन आहेत. ये देखो. चला आता कंटिन्यू करूया आपली ट्रेक. ट्रेक करता करता एक गौरीकुंड लागतं, तुम्हाला तो कुंड दाखवतो. तिथे गरम पाणी असतं. आपण आलो आहे गौरीकुंडजवळ. गौरीकुंडची विशेषता ही आहे की एवढ्या थंड वातावरणात इकडे तुम्हाला गरम पाणी भेटतं. तुम्ही इकडे स्नान करू शकता. मी नाही करते कारण सकाळीच मी माझं करून झालं आहे, पण गरम पाणी आहे आणि थंडी बघा इकडे खूप आहे. चला. गौरीकुंडाचे नाव हे देवी पार्वती गौरी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. आणि असं म्हटलं जातं की देवी पार्वती यांनी इथे तपश्चर्या सुद्धा केली होती. गौरीकुंड इज वेअर द बॉडी स्टार्ट्स वॉकिंग बट द माइंड स्टार्ट्स सरेंडरिंग. सो लेट्स गो. केदारनाथ आता इकडून 14 किलोमीटरवर आहे. कठीण आहे, पण मी स्वतःला क्वेश्चन करतो की हे जे घोडे चढून माणसं नेतात, प्लस माणसांना नेतात, ते जर करू शकतात तर मी एक्स्ट्रा बॅग घेऊन का चढू शकत नाही? जेव्हा जेव्हा तुम्हाला होपलेस फील होईल फक्त हा प्रश्न करा. त्यांचं एज तर किती असतं? 45-50, तरी पण ते घेऊन जातात आणि घेऊन येतात. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला होपलेस फील होईल तेव्हा हा क्वेश्चन स्वतःला करा, जेणेकरून तुम्हाला होप येईल की आपण पण करू शकतो. अरे शूजमध्ये पाणी गेलं. हा जो ट्रेक आहे तो तुम्ही हेलिकॉप्टरने पूर्ण करू शकता, गाड्यावरून जाऊन पण पूर्ण करू शकता, अजून माणसांच्यावरून जाऊन पण पूर्ण करू शकता. बट मी रिकमेंड करेन की तुम्ही माझ्याकडे ऑप्शन होता, मी हेलिकॉप्टरची बुकिंग करू शकत होतो, मला करता येता. पैशाचा प्रश्न होता, मला चालत यायचं होतं. त्याच्या पाठचं रिझन असं होतं की आय वॉन्ट टू नो अबाउट लाईफ. कारण केदारनाथची ट्रिप ही स्पिरिच्युअल जर्नी असली तर लाईफबद्दल खूप शिकवते. तुम्हाला काय शिकवते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. ह्या घोड्यांना जाऊ दे. हे बघा कसे वाहून येतात त्यांना. वेन वी आर टॉकिंग अबाउट गॉड, वी आर टॉकिंग अबाउट ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा म्हणजे क्रिएटर आणि विष्णू
म्हणजे सस्टेनर आणि महेश म्हणजे डिस्ट्रॉयर. तुम्ही कधी नोटीस करा, आयुष्यात काहीच कॉन्स्टंट नाही राहत. भले तुम्ही असू दे, मी असू दे, काही असो, काहीच कॉन्स्टंट नाही. आपण टेम्पररी बेसिसवर आलेलो आहे. सो जस्ट एन्जॉय युअर लाईफ. प्रेझेंट मुमेंट इज द किंग. कारण एकदा एक दिवस आपल्याला राखीतच जायचं आहे. जर आपण इगोइस्टिक आणि सेल्फिशली न जगता, कारण इगो सेल्फिशनेस वर्क नाही होत, त्याच्या पाठचं रिझन आहे की काहीच परमनेंट नाही, तुम्ही आणि मी पण नाही. कारण जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याची आयडेंटिटी जाते, त्याला बॉडी बोलतात. त्या टायमाला त्याचं नावही नसतं. म्हणजे तुम्ही काही घेऊन येत नाही आणि तुम्ही काही घेऊन जात नाही. त्याच्यामुळे इगो आणि सेल्फिशनेसचे बळी न पडता जर आपण आउट ऑफ एम्पथी, आउट ऑफ क्युरिओसिटी आणि एक्सप्लोरेशन ह्यासाठी जगलात तर तुम्हाला देव भेटेल. आणि इच अँड एव्हरी मुमेंट एन्जॉय करा. भले कोणतीही असू देत, किती मेहनतीची असू देत, प्रत्येक मुमेंटमध्ये सुख आहे आणि प्रत्येक मुमेंटमध्ये देव आहे आणि देव माणसातच आहे. केदारनाथ हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते रुद्रप्रयाग या जिल्ह्यात स्थित आहे आणि समुद्रसपाटीपासून 3583 मीटर म्हणजेच 11755 फूट उंचीवर केदारनाथ हे वसलेले आहे. Reaching Kedarnath feels like victory over yourself, not the mountains. Its spiritual journey mixed with extreme nature. Kedarnath is not about how fast you reach the temple. It's about how much of yourself you leave behind on the way. तुम्हाला बोलू ना, पाऊस कधी पण चालू होतो. हा बघा, अचानक पाऊस चालू आला म्हणून पंचो ठेवा सोबत, जेणेकरून तुमची ट्रेकिंग थांबली नाही पाहिजे. बापरे, किती पाऊस आहे. हा पाऊस आणि जेवढे पण तुमच्या प्रवासात अडथळे येतात हे तुमच्या लाईफशी कनेक्ट करा की लाईफ इज लाईक दिस. तुमचे स्वप्न कंप्लीट करताना खूप सारे तुम्हाला प्रॉब्लेम येते, जे पण तुमचं स्वप्न पॅशन असेल. पण इफ यू हॅव अ होप देन तुम्ही पोहोचाल तिथपर्यंत. हे आपल्याला केदारनाथ शिकवतं. जस्ट लिव्ह युअर लाईफ फॉर युअर पॅशन अँड आउट ऑफ ग्रेटफुलनेस. यप, चला. झालं असं की मगाशी मी ग्लोव्ज घालायला मी ते मला हे पण काढावं लागलं, रेनकोट. तर तेव्हा रेनकोट घालताना कोणतरी काठीच माझी ढस मारली, म्हणजे काठी कोणतरी चोरली. मला माहिती होतं त्याचे प्रॉब्लेम्स येत राहणार, इट्स कॉमन, बट कीप गोईंग. एवढी थंडी की मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात एक ग्लोव्ज घालतो. एवढी थंडी आहे, मुन्नारपेक्षा जास्त थंडी आहे. तुम्ही केरळाचा ब्लॉग बघितला असेल तर जाऊन बघा. तर आता वरती चढत होतो ना, तर मी दीक्षाला सांगत होतो की अगं माझी कोणतरी काठीच चोरली. जसं दीक्षाला भेटलो तर समोरून काका आले, त्यांनी लगेच हातात काठी दिली आणि बोलले जा घेऊन जा. ते उतरत होते ॲक्च्युली आणि बोलले जय श्री केदार. द पॉईंट इज, सांगायचा मुद्दा आहे की देव आपल्या आपल्या वेने आपल्या भक्तांना मदत करत असतो. फक्त आपल्याला ते क्लिक झालं पाहिजे. विचार करा, मी तिला सांगतो नाही तेव्हाच त्याच पॉईंटला समोर ते काकायचं नाही काहीतरी असेल 45 जा घेऊन जा, काय टेन्शन न घेऊ. आणि मी त्यांना थँक्यू बोललो, जय श्री केदार बोलले आणि पुढे गेले ते. सो देव आपल्या आपल्या वेने ह्या माझ्या आयुष्याच्या पॉईंटला प्रत्येक वेळी त्याने हेल्प केलं आहे. छोट्या छोट्या पॉईंटला आणि मोठ्या मोठ्या पॉईंटला तर खूप वेळा हेल्प केलं आहे आपल्या आपल्या वेने. फक्त ते आपल्याला क्लिक झालं पाहिजे. आपण बोलतो माणूस करतो, पण माणसाला त्या टायमिंगला देवानेच पाठवलं असतं. दॅट्स वाय आय बिलीव्ह इन गॉड. जसं जसं आपण वरती येतो तसं थंडी वाढत चालली आहे आणि खूप थकालं होतं आहे. डोळ्यातनं पाणी काढते ही ट्रेक. स्पिरिच्युअली एक आनंद अश्रू असतात ते डोळ्यात. आणि मी थोडा वेळ रेस्ट घेतो आहे. दीक्षाला कॉल करतो, दीक्षा पाठी राहिली. आणि इकडे सगळीकडे रेंज आहे, काही चांगली गोष्ट आहे. रेंज आहे इथे सगळीकडे, 2 वर्षाची नव्हती, बट आता सगळीकडे रेंज आहे चढताना. हे जे नेतात ना, त्यांचा हा इंटरवल पॉईंट आहे. जसं फिल्ममध्ये ब्रेक असतो ना, तसं इथे ब्रेक घेतात आणि निघतात रेस्ट करून. चला आपण आपलं कंटिन्यू करूया. मी जेवढं पण तुम्हाला सांगितलं ते ॲज अ बिलीफ सिस्टम म्हणून स्टोअर नका करू, ॲज अ फिलॉसॉफी म्हणून बोला. कारण फिलॉसॉफी सायन्सपेक्षा जास्त हेल्प करते. आणि मी जे पण बोलतो ते तुम्हाला शॉर्टमध्ये समजा असेल मी काय बोलायचा प्रयत्न करतो. तर लाईफ ऑफ पाय पिक्चर बघा, त्याच्यामध्ये चांगला रेफरन्स दिला आहे की देव माणसाला कसा हेल्प करतो त्याच्यानुसार आणि देवाचं रूप काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल. लाईफ ऑफ पाय पिक्चर बघा, त्याच्यात तुम्हाला कळेल की मला काय बोलायचं आहे. जसं तुम्ही ट्रेक करत असताना जसे गाढव आहेत ना, छोटा रस्ता असला ना तर हे बघायचं, तसं छोटासा जायला जागा नसेल तर ते अंगावर येतं. तर ह्यांच्यापासून जरा सांभाळू नका, संभाल की इनसे. इथे जसं तुम्ही वरती चढताना जसं वॉशरूमचं आणि टेन्शन घेऊ नका. लेडीज आणि जेंट्ससाठी पण वॉशरूम अवेलेबल आहेत काही अंतरावर. सो वॉशरूम आहेत, त्याचं काही टेन्शन नाही, चांगली सोय केली आहे.
खूप मोठी ट्रेक आहे आयुष्यातली. आणि जर तुम्ही केदारनाथ प्लॅन करताय तर मे ते जून हा बेस्ट टायमिंग आहे तिथे तुम्हाला व्हिजिट करायला, कारण त्यावेळी तिथे वातावरण एकदम नॉर्मल असतं, पण तिकडे त्यावेळी जास्तीत जास्त गर्दी असते. आणि सप्टेंबर टू ऑक्टोबरमध्ये इथे कमी क्राऊड असतो, पण त्यावेळी ज्या नाईट्स असतात त्या खूप कोल्ड असतात, म्हणजे तेव्हा खूप थंडी वाजते. आणि जुलै टू ऑगस्ट जे तुम्हाला रेनफॉल पण बघायला भेटेल किंवा लँडस्लाईड्स पण बघायला भेटेल, पण सेम टाईमला तुम्हाला बर्फ पण बघायला भेटू शकतो, कारण वातावरण खूप वरती खाली होत असतं. मी आलो आहे ऑगस्टला, तर तुम्हाला बर्फ बघायचा असेल तर ऑगस्टला पण रिस्की पण तेवढंच आहे. ओके. आणि येताना तुम्ही पॉवर बँक आणा, कारण इकडे वरती कधीही लाईट जाते. मी तुम्हाला एक रिकमेंड करतो की किलोमीटर मोजत नका बसू. जसं आयुष्यात तुम्हाला तुमचं स्वप्न कधी भेटेल हे माहिती नसतं, आणि ते जेव्हा भेटायचं तेव्हाच ते भेटतं. तसं इथे किलोमीटर मोजत राहिलात तर तुम्ही थकाल. तुम्ही फक्त चालत राहा, आणि जेव्हा ते स्थान येईल तेव्हा येईल. बट प्रोसेस एन्जॉय करा. कधी आलं ते पण कळणार नाही. किलोमीटर मोजत राहिलात तर नाही येणार, पण प्रोसेस एन्जॉय करत राहिलात, मेडिटेवली चालत राहिलात तर ते कधी येईल ते पण कळणार नाही तुम्हाला. थोडं स्पिरिच्युअल आणि फिलॉसॉफिकल आहे, बट ट्राय टू अंडरस्टँड माय थॉट. थंड वातावरणात मॅगी घेतली आहे. इथे पटकन ही थंड होते, कारण खूप थंडी इकडे आहे, खूप थंडी. पराठा पण घेतो भूक लागली तर. दुपारचं जेवण नाही आलं ना आज. तर मॅगीनंतर अजून एक गरम गरम पराठा घेतला आहे. इथे खूप थंडी आहे. हे महाग आहे, कारण एवढं ते वरती आणून तेवढं ते बनवतात पण ना, म्हणून महाग आहे. 70 रुपये पराठा आणि 70 रुपये मॅगी. त्याच्यावर दिलं आहे लोणचं. इथे मी कलिंगड घेतलं आहे. थकाल झालं, खूप थकाल झालं. और कितना किलोमीटर बाकी इधर से? 9 किलोमीटर हो गया. कितना देर लगेगा उसके लिए कंसिस्टेंट अगर जाएंगे तो? 3 से 4 घंटे लगेंगे. आपल्याला अजून 4 घंटे चालायचे आहेत. चला, हर हर महादेव. हर हर महादेव. आता संध्याकाळचे 6 वाजलेत. खूप थकायला झालं, खूप थकायला झालं. 6 किलोमीटर बाकी आहेत अजून. हे बघा किती सुंदर अशी धुकं पसरली आहेत, आणि टॉपला बघा थंड थंड ते व्हाईट व्हाईट दिसते ना, ते सगळं पर्वतरांग आहेत. बर्फ आहे तिथे सगळं बर्फ. हे बघा कसं लगेच पसरलं आहे धूक. बापरे, रूप कसं लगेच नेचरचं चेंज होतं बघा. मला असं वाटतं आज 12 वाजता मी पोहोचणार. सकाळी 10 वाजता चालू केली ट्रेक. आता 6 वाजले तरी चालूच आहे. बट डेडिकेशन ठेवा, होईल. होप्स ठेवा, आणि कधी कधी पेशन्स ठेवा, म्हणजे थांबा. ठीक आहे. तर संध्याकाळचे 7:30 झालेत, आणि मी तिकडे होपलेस बसलेलो, कारण मला चढायला येत नव्हतं. 5 किलोमीटर फक्त बाकी होतं. तेवढ्यात हे मला दादा भेटले. हा सेकंड ब्रेक घेतला आहे, आणि मी तिकडे असंच बसलेलो होपलेस एकदम, कारण 5 किलोमीटर बाकी होतं. मी बोललो माझ्याकडनं नाही होणार, आणि माझ्या डोळ्यातून पाणी होतं यार. मला चढत जायचं होतं. ही टफेस्ट ट्रेक आहे. तेवढ्यात मला एक काका भेटले. ते भेटले, त्यांनी मला होप्स दिले, आणि त्यांनी चढवले. दिल्लीचे काका, तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. मला बोललो ना की कोण ना कोण तुम्हाला हेल्प करायला नक्की येतं माणसाच्या रूपाने. ट्रू. जास्तच बसलो ते बोलले चल लवकर चल, आणि त्यांनी पुढची ट्रेक माझ्याकडनं कंटिन्यू केली. प्रकाश पूरा नाम? चमोली. भारद्वाज. वेयर आर यू फ्रॉम? पंडित. आई एम फ्रॉम देहरादून. और दिल्ली रहते हो? यस. मगाशी असंच होपलेस बसलेलो ना, तेव्हा ते बोलले की चल चल पटकन, आणि त्यांनी एनर्जी दिली. व्हेरी पॉवरफुल बॉय. विशाल इज व्हेरी पॉवरफुल. त्यांनी होप्स दिले म्हणून चढलो, नाही तर एंडिंगला येऊन बाबा थकतो माणूस. हात एकदम थंड पडले. ते बघा. जय बाबा केदार की. विशाल बहुत आराम से पहुंच जाएगा, पहुंचने वाला है आपका बेटा. गॉड ब्लेस विशाल. आणि हे बघा इकडे पाऊस असल्यामुळे हे ग्लोव्स पण हे झाले पूर्ण भिजले, याच्यामुळे सगळी थंडी वाजते. ट्रेक डिफिकल्ट यासाठी बनले, कारण आज पाऊस आहे, प्लस त्याच्यात खूप सारे घोडे समोरून येत राहतात. टफ. मी तुम्हाला रिकमेंड करेन, तुम्हाला यायचं असेल ना चालत या, अँड चॅलेंज युअर सेल्फ. प्लीज चॅलेंज युअर सेल्फ. महत्त्वाचं आहे ते. उगाच एवढ्यावरती शिवशंभू यांचं किंवा शंकर यांचं मंदिर नाही आहे, त्याच्यासाठी रिझन आहे. इट टीचेस यू अ लॉट अबाउट लाईफ. खूप शिकवतं. अँड तुमच्या डोळ्यातनं जे पाणी येईल ना तिथे चढल्यावरती, ते एक जो पीस असेल, आणि एक जे तुम्हाला रिवॉर्ड असेल ते तुमच्या हार्टमध्ये आणि तुमच्या डोळ्यातल्या पाण्यामध्ये असेल. जेव्हा तुम्ही पूर्ण पायाने, स्वतःच्या पायाने चढून वरती जाल, तेव्हा ते तुम्हाला तेव्हाच कळेल, जेव्हा तुम्ही स्वतःहून पूर्ण ट्रेक कंप्लीट करा स्वतःच्या पायाने. फायनली आम्ही पोचलो बेस कॅम्पला घोड्यांच्या. फायनली पोचलो. इकडनं सरळ
केदारनाथ मंदिर आहे यार, खूप थंडी आहे, हात सुन्न झालेत. बापरे, हार्ड आहे भाई, खूप हार्ड आहे. फायनली इकडनं मंदिर आहे फक्त 15 मिनिटवर आणि मला जाता आता हे दिसले आमचे टूर गाईड. मग होप आला तर आम्ही इकडनं ॲक्च्युली हे दिलेलं इथे खूप जाम आहे म्हणून आम्ही टेंट घेतला. जिकडे एवढी थंडी आहे ना की हे बघा माझी बोटं सुन्न झाली आहेत, माझे हात सुन्न झाले आहेत, बाहेर बर्फ पडलेला तुम्हाला दाखवतो मी नंतर. हे बघा बोटं कशी सुजली आहेत आणि मला काही फीलच नाही होते माझ्या बॉडीला किंवा पायांना, हाताला. हा आमचा टेंट जे आम्ही आज रात्री झोपणार. इकडे कन्सिस्टंटली हा प्रॉब्लेम आहे ना की इथे लाईट जाते. हे बघा लाईट गेली, हीटर चालू तर लाईट गेली आणि आम्ही थंड पडलोय पूर्ण. खूप टफ आहे. जेवढं सोशल मीडियावर तुम्हाला दाखवतात ना की बाबा एवढं इझी ते एवढं इझी नाही. खूप स्ट्रेंथ लागते आतमधून, खूप स्ट्रेंथ चढायला, खूप स्ट्रेंथ लागते. काय लोक घोड्याने येतात म्हणून त्यांना काय वाटत नाही, पण जे लोक एंड टू एंड चालत येतात ना त्यांना ते स्पिरिच्युअलिटीचा फील येतो आणि त्यांना कळतं काय असतं ते. एवढे मोठे ब्लँकेट देतात कारण त्याच्यामध्ये गेल्यावरच तुम्हाला गरम वाटेल. तुम्ही ह्याच्यावरती म्हणजे असं बाहेर आलात ना तर टेंटमध्ये पण थंडच होतं, थंडच वाटतं. बरोबर ठेवा नेहमी. आणि आपण टेंटमध्ये आलो तरी पण मग आपल्याला थंडी ही कंट्रोल होत नाही म्हणून ते लोक आपल्याला एवढ्या बेडशीट देतात आणि ह्याच्यावर हीटर लावून पण आम्हाला गरमी होत नाही. खूप थंडी, खूप थंडी. बाहेरच्या बाजूला बर्फाचा पाऊस पडत राहतो. आपण जेवढ्या उंचीवर येतो तेवढ्या उंचीवर बर्फाचा पाऊस पडत राहतो, त्यामुळे टेम्परेचर हे मायनसमध्ये जातं. तर हे बघा जेवण आलंय. टेंटवाल्याने बरं बाबा इथे आणून दिलं. बाहेर जायची माझ्यात बिलकुल क्षमता नाही. काही वेळाने परत बघा लाईट गेली आणि दीक्षा मॅडम आमच्या आता आल्या. काय माहिती कुठली भाजी. खा चल, खायचं आणि उद्या सकाळी उठून दर्शन करून निघायचं. बहुत थंडी. आमचा हीटर पण हे झाला, जळला तिकडे ॲटोमॅटिक. सोळा पण ह्याच्यात गरमी भेटते बऱ्यापैकी. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही निघालो टुवर्ड्स मंदिराजवळ. इकडनं 1 किलोमीटरवर आहे. थंडी भरपूर आहे, पाऊस पण आहे. चला केदारनाथ मंदिराजवळ आता आपण पोचलेलो आहे आणि तुम्हाला पर्वतरांग दाखवतो किती सुंदर आहे. बियॉन्ड द मार्क. बर्फच बर्फ सगळीकडे. हात सुन्न झालेत माझे. फायनली आम्ही पोचलो केदारनाथला. कालपासून तुम्ही बघितलं इथपर्यंत पोचायला किती मेहनत आणि किती काय काय आपण केलं आणि त्याच्या देवाने पण खूप हेल्प केली. बट फायनली पोचलो. पाठी हे बघा काय वाटतंय पर्वत. जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात केदारनाथला येत असाल तर तुम्हाला मी एक हायली रिकमेंड करतो. आता सगळ्यांनी थंडीचे सामान आणलेलं, तर माझे काल जे ग्लोव्ज होते ना ते पण भिजले सगळे कारण ते वॉटरप्रूफ नव्हते आणि पाऊस चालू आला. पाऊस आणि थंडी एकत्र होती. मग पावसाचे पण जेवढं पण सामान असेल आणि थंडीचं पण सगळं आणा. ठीक आहे जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये येत असाल तर. कारण काय खूप लोकांनी असं ते थंडीचं सामान आणलेलं त्याच्यामुळे पाऊस अचानक पडला तर वांदे आले आणि आता पाऊसच चालू आहे 2 दिवस. तर फायनली आपण पोचलो आहे मंदिराजवळ. तुम्ही बघितलं इथे याला आपण काय काय केलं 3 दिवसापासून. चला दर्शनाच्या रांगेत आता उभं राहूया. ही एवढ्या उंचीवर असल्यामुळे इथे गरमीमध्ये सुद्धा ही थंडी वाजते आणि इथे वरचं क्लायमेट कधीही चेंज होतो. म्हणजे कधीही पाऊस पडतो, कधीही बर्फ पडतो किंवा जाताना कधी थंडी वाजते. सो काय सांगू नाही शकत. इथे कन्सिस्टंटली वेदर चेंजेस असतात. सो त्यासाठी प्रिपेअर्ड राहा. आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. बघूया आता इथून किती वेळ लागतोय. पाय गोठलेत, हात थंड पडलेत आणि पाऊस पडतोय बाहेर. आज एवढी गर्दी नाही. एवढा पाऊस चालू आहे तरी पण ते लाईनीमध्ये उभे आहेत. आणि काय भारी वाटतं बघा वरती. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा बर्फ पडताना बघतोय, स्नोफॉल. हे बघा डोक्यावरती केसावरती पण आहे ना इथे कुठेतरी. फायनली 1.5 तासानंतर आम्ही आतमध्ये पोचलो आहे. खूप मेहनत लागली. पाऊस पडत होता, त्याच्यानंतर बर्फ आला. हात पूर्ण बर्फाने माखलेले आहे. म्हणजे नंतर त्याच्यात थंड पडलं पूर्ण. मला काय फीलच होत नाही. हात पण फील होत नाहीत, पाय पण फील होत नाहीत बेसिकली. कारण सुन्न झाले दोन्ही पण थंडीमुळे. एवढी थंडी आहे इकडे.
खरं सांगतो मी पहिल्यांदा आयुष्यात बर्फ बघितला तो केदारनाथलाच आणि एवढं सुंदर वाटत होतं ना मी ह्याच्यात बर्फ कधीच नव्हता बघितला असं फक्त मूवीजमध्ये नाही बघितलेला आणि आजूबाजूला एवढी मोठी पर्वत रांग त्याच्यामध्ये मग केदारनाथ आणि बर्फ आहे खूप सुंदर दृश्य भेटलं. नमस्कार, आत्ताच आमचं दर्शन झालं आहे केदारनाथ मंदिरामध्ये आणि आम्ही जस्ट केदारनाथ मंदिराच्या इथे बॅक साईडला आलो. ही आहे भीमशिला. तिच्यामुळे जी 2012मध्ये आपदा आली होती त्यावेळेस हे मंदिर वाचलं होतं. पाण्याचा प्रवाह जो वरून मोठा प्रवाह वाहत होता तो 2 पार्टमध्ये विभागून मंदिराच्या साईडने गेला, त्यामुळे हे मंदिर वाचलं असं म्हटलं जातं. हे बघा, आणि मंदिरात मी शूट करू शकलो नाही कारण शूट करायला बिलकुल परमिशन नाही, म्हणून जितकं शूट करू शकलो ते तुम्हाला दाखवलं मी, कारण इंटरनली कॅमेरा अलाउडच नाही ऑन करणं. आणि मी एक गोष्ट नोटीस केली की आत्ताची जनरेशन आहे ती जास्तीत जास्त घोड्यांनी येते, हेलिकॉप्टरने येते. बेसिकली ते सगळं सिनियर सिटीजन लोकांसाठी आहे. जर तुम्हाला खरंच तुम्ही यंग असाल आणि केदारनाथचा खरा एक्सपिरियन्स तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही चालत या. केदारनाथवरून ह्या साईडचा तुम्ही रोड पकडलात ना लेफ्ट साईडचा तर तुम्ही इकडनं इथे वरती जावं नक्की. तिकडनं व्ह्यू भारी भेटतो केदारनाथचा. प्लस तिथे एक हे पण आहे, भैरवबाबाचं मंदिर पण आहे आणि तिकडनं तुम्हाला हे काय सुंदर दिसतं यार. हे बघा केवढा मोठा आहे यार, पर्वतरांग बघा केवढी मोठी आहे. डोळ्यांनी हे विलक्षण दिसतं आहे, कॅमेरामध्ये त्याला कॅप्चरच होत नाही तेवढं. मी जसं मंदिराची इथे आलो ना तर एक काही माणसं आली, ती बोलली की तुमचं दर्शन आहे ते मी 1 तासात करून देतो आणि काहीतरी 3000 काहीतरी घेत होता. आणि ते सांगताना असे सांगत होते की 7-7 तास लागतात, 8-8 तास लागतात दर्शनाला, मग तुम्ही उभं कधी राहणार. कारण प्रॉब्लेम काय होता म्हणजे हातात थंडी खूप, म्हणजे पाय सून झालेले, हात सून झाले, माझा अजून पण हात वर्कआउट नाही करते, म्हणजे सगळं सून झालेलं बॉडी पूर्ण. मग त्या एवढं रांगेत उभं राहणार कसं. पण नंतर आम्हाला काही वेळाने कळलं ॲक्च्युअलमध्ये एका माणसाकडून काय 1 तासच लागतो. सो इकडे अवेअर राहावा का, काय काय लोक आहेत ती फसवतात. तुमचं मेनली कनेक्शन देवासोबत आहे. रांगेत उभं राहावा, पाया पडा, देवाला फील करा, इकडे वरती या, आजूबाजूला बघा सगळीकडे. भैरवनाथाच्या मंदिराच्या आल्यावरती इथे वरती आल्यावरती सगळं पूर्ण बघा युनिवर्स इकडनं कसं दिसतंय ते, ती ब्युटी फील करा. त्याच्यात तुम्हाला देव दिसेल, त्याच्यात तुम्हाला इन्फिनिटी दिसेल, त्याच्यात तुम्हाला सगळं काही दिसेल. हा बघा बर्फ आहे ना असा असतो, हा बघा. हे मंदिर आहे जिथे आम्ही आलो आहे, भैरव यांच्या मंदिराजवळ. असं काही मंदिर आहे आणि पाठचं दृश्य बघा. हा बघा बर्फ, हा आता बर्फ चालू झाला परत. जसं तुम्ही केदारनाथची ट्रेकिंग स्टार्ट करताना तसं तुम्ही ज्याला विचारतात ना की किती वेळ लागेल तर सगळे लोक तुम्हाला बोलतात, माझा एक्सपिरियन्स सांगतो की येईल काही वेळात थोडाच डिस्टन्स आहे. म्हणजे प्रत्येकजण इकडे प्रत्येकाला होप देतो की तू पोहोचशील. खूप छान लोक भेटली आणि जेवढं पण आपण जे बोलू शकतो ट्रूथला फॉलो करतात. लिटरली अमेझिंग. दर्शन आणि सगळं झालं. आता एवढ्या थंडीत मस्त गरमागरम सूप आणि चहा पिऊया. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. ओम हा साऊंड बेसिकली युनिवर्सचा साऊंड आहे जे नासाने हल्ली डिटेक्ट केलं आहे. सो ओम इज इक्वल टू इन्फिनिटी. आणि तुम्हाला ओमचं रिझन सांगतो. ओम हा साऊंड आहे तो पूर्ण युनिवर्सचा आहे, इन्फिनिटीचा आहे, म्हणजे हा पूर्ण क्रिएशनचा आहे. मे से लेके दिवाली तक चालू रहता है, मतलब अक्टूबर तक. बराबर. उसके पीछे रीजन ये के बाद जब भैया दूज होता है, भैया दूज के दिन कपाट बंद होता है, तब बंद होता है. उसके पीछे रीजन क्या होता है बंद करने का? स्नोफॉल और ये सब ना, उसके वजह से ना. उसकी वजह से. तर तुम्ही मे पासून ऑक्टोबरपर्यंत केदारनाथला येऊ शकता. पीक सीजन का टाइम कौन सा रहता है? मई में रहता है ना. मई जून. अक्टूबर में इतना नहीं रहती रश. आज इतना पैक नहीं है ना, ये तो बहुत पैक रहता है. आज
मी रिकमेंड करेन ऑक्टोबरला या, जेणेकरून तुम्हाला दर्शन चांगलं भेटेल आणि हे असं सुंदर दृश्य पण तुम्हाला बघायला भेटेल. काय दिसतंय ते यार. आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि इकडनं तुम्ही घोडे पण करू शकता रिटर्न. पण माझी अशी इच्छा आहे की जसं मी चालत आलो तसं चालत मला जायचं आहे. त्याच्या पाठचं रिझन असं आहे की मला फील करायच्या आहेत काही गोष्टी नेचरच्या बाबतीत. आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही ट्रेक का चालू केला 4:30ला. दीक्षा पाठीच राहिली आणि आपल्याला जाता जाता भाई भेटला. ग्वालियरवरून या, सुरतला काम करतो. त्याने माझ्यासोबत अर्धी ट्रेक केली. खूप एंटरटेनिंग आहे भाई. आणि आता आपल्याला इकडून अजून 1.5 किलोमीटर आहे. रिटर्न यायला जास्त वेळ नाही लागत कारण उतरायचं असतं ना. पूर्ण केदारनाथ तुम्ही तिकडून जाऊन आल्यावर इकडे गौरीकुंडमध्ये स्नान नक्की करा. खूप भारी वाटतं आणि खूप सुंदर फील येते, स्पिरिच्युअल फील येते. नक्की करा आंघोळ. गरम गरम पाणी असतं मस्त, एवढं थंड वातावरणात. मी केली आता आंघोळ. आता चला या. केदारनाथची ट्रिप आमची येऊन जाऊन पायाने कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही फायनल 11 वाजले आणि पोहोचले खाली आणि ते आम्ही खातोय आता मक्का. कशी होती दीक्षा मॅडम? एक नंबर, बढिया. सोनप्रयागवरून हरिद्वारला आलो आहे. हरिद्वार टू दिल्लीची ट्रेन पकडतो आहे. ही दिल्लीला मला सकाळी पोचवेल. ह्या ट्रेनचं नाव आहे मैसूरू एक्सप्रेस. पॅसेंजर ट्रेन ही रिझर्वड आहेत, काही डबे रिझर्वड आहेत. हे बघा मसुरी एक्सप्रेस सॉरी. आजच आपण सकाळी 7 वाजता दिल्लीला पोहोचलो आणि आपली ट्रेन 4 वाजता संध्याकाळी पश्चिम एक्सप्रेस टुवर्ड्स मुंबई. मग तोपर्यंत बोललो आपण दिल्ली फिरूया. तर मी लाल किल्ल्याजवळ आलो आहे. हा बघा असा आहे आपला लाल किल्ला. तर मी ओल्ड दिल्लीपासून सब्जी मंडी स्टेशनवर आलो आहे. जवळ तिकडनं, ते पण दिल्लीचं स्टेशन आहे एक छोटा. आता इकडनं आपण पकडणार आहोत ही पश्चिम एक्सप्रेस आपली. आणि ही आपल्याला मुंबईला सोडेल उद्या. हा नेक्स्ट डे सकाळची आता 8 झाले. मी वडोदरा पास केलं आहे. आता मी बँड्रा टर्मिनसला पोचेन किंवा मी बोरिवलीलाच उतरेन. आता ते 1:30 किंवा 2 वाजेपर्यंत बोरिवलीला पोचेल. मुंबई टू हरिद्वार जर तुम्ही 3rd AC स्लीपरने गेलात तर त्याची कॉस्ट होईल 1850 रुपये. पण बुकिंग आहे ती तुम्हाला 2 महिन्या आधी करावी लागेल. ओके. आणि ड्युरिंग ट्रॅव्हल फूड कॉस्ट अराऊंड होईल तुमचा 750 रुपये. आता त्याच्यानंतर तुम्ही डे 2ला जेव्हा पोचाल तेव्हा तुम्हाला जायचं आहे हरिद्वार टू सोनप्रयाग. तर तिकडे तुम्हाला टॅक्सीज पण असतात, बसेस पण असतात आणि जर्नी खूप मोठी आहे. तर बस कॉस्ट करते अराऊंड 700 रुपये आणि ड्युरिंग ट्रॅव्हल तुमचा जो फूड कॉस्ट होईल तो होईल 450 रुपये. आणि सोनप्रयाग आणि गुप्तकाशीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या ट्रॅव्हलमध्ये तुमचा दिवस जाणार. तर तिकडे गेल्यावर तुम्हाला 1000 रुपयाला रूम्स मिळतील. डिपेंड ऑन द सीझन ते फेअर वरती खाली होत असतात आणि तिथपर्यंत तुम्ही टॅक्सीने पण जाऊ शकता, पण टॅक्सी जास्त चार्ज करते. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग झाल्यावरती तुम्ही तिकडे रजिस्ट्रेशनचा फॉर्म तुमचा दाखवा. त्याच्यानंतर पुढे तुम्ही चालत गेल्यावर तुम्हाला जीप भेटतील. त्याचे अराऊंड 150 कॉस्ट करतील आणि ते तुम्हाला गौरीकुंडपर्यंत पोहोचतील. आता गौरीकुंड ते केदारनाथ तुमचा 16 किलोमीटरचा ट्रेक तुमचा रिअलमध्ये इकडनं चालू होईल. सो तुम्ही तिथे पोहोचेपर्यंत तुमचा पूर्ण दिवस जाणार. मग केदारनाथला पोहोचल्यावरती तिकडे तुम्हाला स्टे करायचं, तर तेव्हा नाईटचा स्टे होणार 1500 रुपये. हे सीझनवर डिपेंड करतं, ठीक आहे. आणि तुम्ही हवं तर हेलिकॉप्टरने पण तिथे जाऊ शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि त्यानंतर नेक्स्ट दिवशी तुम्ही केदारनाथवरून दर्शन करून गौरीकुंडला यावं लागेल. मग ती ट्रेक आहे ती तुमची 5-6 तासात कंप्लीट होईल. मग तिकडे खाली येईपर्यंत तुमचा फूड कॉस्ट अराऊंड असेल 500 रुपये. आणि गौरीकुंड नंतर तुम्हाला परत जायचं आहे सोनप्रयागला. मग तिथे तुम्हाला जीपला 150 रुपये द्यावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला सोनप्रयागला परत एक नाईट तिकडे जाणार तुमची, तर तुम्हाला 1000 रुपये तिथे द्यावे लागेल सोनप्रयाग किंवा गुप्तकाशीला. आणि त्याच्या नेक्स्ट दिवशी जशी मॉर्निंग होईल तशी तुम्ही निघणार सोनप्रयाग टू हरिद्वार. कारण ह्या जर्नीमध्ये तुमचा पूर्ण दिवस जाणार आहे 100%. कारण ते माउंटेन्समधून तुम्हाला जायचं आहे. सो अगेन तिकडे तुमचा बसचा कॉस्ट पडणार आहे 700 रुपये आणि टॅक्सीचे चार्जेस जास्त असतात. आणि फूड ॲप्रॉक्स नाही म्हटली तर 450 तुमचा दिवसभरात ते होणार आहे. बसेसमध्ये मध्ये थांबवतात जेवणासाठी, सो त्याचं काही टेन्शन नाही. आणि हरिद्वारला पोचल्यावरती तुम्हाला रात्री स्टे करावं लागेल. कारण ट्रेन असणार आहे ती नेक्स्ट दिवशी असणार आहे हरिद्वारवरून, किंवा तुम्ही व्हाया दिल्ली पण येऊ शकता. सो रिटर्न याचा ट्रेनचा कॉस्ट आहे 1850 रुपये जर तुम्ही 2 महिने आधी बुकिंग केली तर. आणि तुमचा जो जर्नीमध्ये कॉस्ट जाईल तो 750 अगेन. तर ह्या ट्रिपचं टोटल बजेट होत आहे 12,300 रुपये पर पर्सनचं. आता हे मी तुम्हाला सांगतोय ते अंदाजे, कारण तिकडे सीझननुसार त्यांचे कॉस्ट आहेत ते वरती खाली होत असतात. हॉटेल्सचे, अजून टॅक्सीजचे, अजून बसेसचे. सो तिथे असं फिक्स काय नाही आहे. पण पर पर्सन नाही म्हटलं तरी
12,300 ते 15,000 हा कॉस्ट येतो. आणि जर तुम्हाला हेलिकॉप्टरने जात असेल तर तुमचा तो वेगळा चार्ज असेल, किंवा तुम्हाला ह्याच्यात हायर फॅसिलिटीज हव्या असतील तर तुमचा कॉस्ट वाढू शकतो. हे पण तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या फॅसिलिटीजवर डिपेंड करतं तुमचा कॉस्ट. सो हे तुम्हाला अंदाजे मी एक तुम्हाला मांडलेलं आहे. हाच होता हा पूर्ण ब्लॉग केदारनाथचा. आणि ही बघा आमची शॉर्ट फिल्म 7/12 लवकरच येते. पहिली फिल्म फेस्टिवल लागेल, नंतर ती येईल, मी अनाऊन्स करेन. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ऑफकोर्स शेअर करा. लोकांना पण गायडन्स भेटेल की कसं पोहोचायचं तिथपर्यंत, आणि ते पण जाऊ शकतील. यप, थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय.